बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली हेळसांड आणि शाळा प्रशासनाने केलेला अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्याचा आता एबीपी माझाने पंचनामा केलेला आहे। अत्याचाराच्या नंतर पीडित कुटुंबाला बदलापूर पोलिसांनी कशा पद्धतीने ताटकळत ठेवलं, रात्री अपरात्री पोलीस ठाण्यामध्ये कसं बसवून ठेवलं याची आपबीती पीडित मुलीच्या आई-वडिलांनी एबीपी माझाला सांगितली आहे। अत्याचार झाल्याचं कळताच पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठलं, पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या शितोळे मॅडमनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला तर चुकीचा ठरणार नाही, कारण पीडित मुलीला झालेली जखम ही सायकल चालवल्यामुळे झाली असावी असं पोलिसांनीच या पीडितेच्या कुटुंबाला सांगायला सुरुवात केली। शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये कोणी पुरुष कामच करत नाही असं धडधडीत खोटं पीडित मुलीच्या पालकांना सांगितलं। पीडित मुलीच्या आई-वडिलांना कोणत्या प्रसंगामधून जावं लागलं, कशाचा सामना करावा लागला हे त्यांनी एबीपी माझा सोबत फोनवरून संवाद साधताना सविस्तरपणे सांगितलेलं आहे। तर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी त्यांच्यावरती ओढवलेला हा सगळा भयंकर प्रसंग एबीपी माझाला सांगितलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। मॅडम सांगितलं की ते साधी नॉर्मल कपड्यांवर जाणे याला शिपाईला ते ओटीची काम त्याच्यासोबत होती। मॅडम तर साधे नॉर्मल कपडे घालून तिच्याकडून विचारतो की माझ्या मुलीने सगळं सांगितलं तुझं काय काय झालं तिच्यासोबत। हा, तिच्यासोबत काय काय झालं, बाथरूमला ती एकटी जाते का, हो बोलली, तिच्या मैत्रिणी बरोबर जाते, कधी कधी एकटीच जाते बाथरूमला, तिथे दादा असतो, तिला कुठे करतो, तिथे करतो असं ती बोलली, तिथे सगळं बोलली, थोडं नावासकट सगळं म्हणजे नाव सगळं तिने सांगितलं पोलिसांना। त्याचं नाव नाही सांगितलं, काठीवाला दादा सांगितलं फक्त, काठीवाला दादा काठीवाला दादा असतो तिथे बाथरूम जवळ, आणि तिला मारली पण, तिला खानाखाली मारली म्हणून सांगितलं तिने। अच्छा, मारायचा पण तो मुलींना तिला मारला असं सांगितलं तिने ते। त्या लोकांनी काही कंप्लेंट लिहून नाही घेतली, काही असं म्हणजे रफ त्याच्यावर पण नाही लिहून घेतला। नंतर तिथे मॅडम आले, विचारायला लागली कंप्लेंट लिहून घ्यायची, तिथे काय चालू होतं त्या लोकांचं कंप्लेंट वरून। आम्ही त्यांना दाखवलं की प्रायव्हेट मधला पण केल्या, त्या आम्ही बघा तिथे लिहून दिल्या तिथे डॉक्टर, म्हणजे प्रायव्हेटचा मेडिकल रिपोर्ट तुम्ही त्यांना दाखवला असं म्हणताय। ते पण दाखवले, त्याच्यामध्ये ते मॅडम बोलतात की तिला ह्याच्यानी सायकलमुळे इजा झाली असेल असं तसं। म्हणजे हे सायकलमुळे इजा झाली हे कोण म्हणाला तुम्हाला? ते मॅडम बोलतात, मॅडम मला बाजूला घेत आहेत आणि मला बोलतायत, माझे मिस्टर आणि मी मला बाजूला घेतला, कुठे तिला सायकलमुळे झाली होती इजा। ती बोलले मॅडम असं कसं सायकल तिला एवढी, म्हणजे शितोळे मॅडम तुम्हाला म्हणाल्या की सायकलमुळे इजा झाली असावी असं म्हणाल्या। म्हणजे ते मान्य करायला तयार नव्हते की मेडिकल रिपोर्ट आहे, प्रायव्हेट मेडिकल रिपोर्ट आहे, मुलगी बोलते तिकडे माझ्यासोबत असं असं झालं, तरीही त्यांचं असं म्हणणं होतं की सायकलमुळे झालं असावं। म्हणजे ते मुलीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नव्हते, मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवत नव्हते, हे बरोबर आहे? पण शाळेच्या रोलवरती संशय आहे ना, तुम्ही गेलात तर शाळेनेही उडवाउडवीची उत्तरच दिली होती, त्यांचं काय म्हणणं, कशा प्रकारे त्यांनी हे प्रकरण हाताळलं होतं? आम्ही गेलो होतो शाळेमध्ये, तेव्हा आम्हाला प्रिन्सिपल बोलले होते की बाबा म्हणजे आमच्या शाळेत असं घडू शकत नाही पहिलं गोष्ट, आम्ही कोण जेंट्स ठेवलंच नाहीये, सगळे लेडीज आहे, तुला असं कसं असेल ते मॅडम? तिथं आपलं शाळेमध्ये सगळे लेडीज जेंट्स आपल्याला दिसत होते, कुठल्या हिशोबात की बाबा सगळे लेडीज ठेवले तिथे, जेंट्स ठेवले नाही। तर तुम्ही 10-15 मिनिटानंतर त्यांनी विषय बदलला, 10-15 दिवसापासून कॅमेरा आपल्या सीसीटीव्ही बंद आहे, फक्त कॅमेरा चालू आहे पण रेकॉर्डिंग होत नाहीये। तर बदलापूरच्या याच प्रकरणामध्ये एबीपी माझाने पोलीस, शाळा प्रशासन आणि सरकारला काही सवाल विचारले आहेत। बदलापूर प्रकरणामध्ये एबीपी माझाचे पोलिसांना सवाल। वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या शितोळेंनी पीडित कुटुंबाला ताटकळत का ठेवलं? गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी सीनियर पीआय शितोळेंनी पीडित कुटुंबाला दुसराच सल्ला का दिला? जखम सायकल चालवल्यामुळे झाली असावी असं सांगण्याचं शितोळे मॅडमचं धाडस झालंच कसं? सीनियर पीआय शितोळेंवरती कुणाचा दबाव होता? पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ का केली? गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा वेळ का लागला?
पीडित कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यामध्ये बसवून का ठेवलं? पहाटे घरी जाण्यासाठी गाडी देण्याचं सौजन्यही पोलिसांनी का दाखवलं नाही? बदलापूर प्रकरणामध्ये एबीपी माझाचे शाळा प्रशासनाला प्रश्न. तक्रार झाल्यानंतरही शाळेनं ही घटना लपवल्याचा प्रयत्न का केला? शाळेच्या मुख्याध्यापकांनी पीडित कुटुंबाला उडवाउडवीची उत्तरं का दिली? आमच्या शाळेमध्ये पुरुष कामच करत नाही तसं खोटं उत्तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी का दिलं? शाळेत अशी घटना घडलीच नाही असं सांगण्याचा अति आत्मविश्वास मुख्याध्यापकांना कुठून आला? बदलापूर प्रकरणामध्ये एबीपी माझाचे राज्य सरकारला सवाल. सिनियर पीआय शितोळे यांच्यावरती कडक कारवाई का केली नाही? चिमुरडी आणि तिच्या आईशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या शितोळेंचं फक्त निलंबनच पुरेसं आहे असं वाटतंय का? अत्याचाराच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवरती कुणाचा दबाव होता? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.